हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे शहराज हाऊसमध्ये। आज मी तुम्हाला माझ्या किचनची टूर देणार आहे। तर हे माझं नॉन मॉड्युलर किचन आहे। हॉलमधून आत आल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला ही मांडणी नजरेस पडते। या मांडणीमध्ये सगळ्यात खाली तुम्ही पाहिला असेल कुकर, तसेच टोप हे ठेवलेले आहेत आणि वरच्या साईडला 4 तांबे, 3 ग्लास आणि थोडेसे टोप असे काही ठेवलेलं आहे। आणि त्याच्या वरच्या बाजूला छोटी मोठी अशी सर्व ताटे ठेवलेली आहेत। आणि शेजारच्या कप्प्यामध्ये ह्या वाट्या आणि फुलपात्रे आहेत। आणि मांडणीच्या वरती सगळे असे प्लास्टिकचे डबे ठेवलेले आहेत, जेणेकरून ते पटकन अशा हाताने घेता येतील। ही अशी माझी छोटीशी अशी मांडणी आहे आणि याच्यामध्ये माझे सर्व लागणारे किचनची भांडी याच्यामध्येच मी ठेवते आणि ती व्यवस्थित अशी बसूनही जातात। आणि ही सर्व भांडी माझ्या लग्नातलीच आहेत। त्याच्या साईडलाच हा छोटासा असा स्टूल ठेवलेला आहे। आणि मग हे भिंतीमध्ये काढलेलं कबट आहे। या कबटमध्ये 4 कप्पे आहेत। या पहिल्या कप्प्यामध्ये हे माझे 2 डबे, मिक्सर आणि थोड्या पिशव्या असतात। या दोन्ही जर्मनच्या डब्यामध्ये एकामध्ये गव्हाचे पीठ आणि एकामध्ये बाजरीचे पीठ ठेवलेले असते। त्याच्यावरती जो कप्पा आहे त्याच्यामध्ये पण हे असे थोडेसे डबे आणि हा न्यूजपेपर्स वगैरे मी इथेच ठेवते, जे किचनसाठी लागतात। त्याच्यावरती हा थोडासा मोकळाच असा कप्पा आहे, कारण त्याच्यामध्ये मी जास्त अशा वस्तू काही ठेवत नाही। माझ्या किचनमध्ये जास्त असे डबे तुम्हाला पाहायला मिळणारच नाहीत। जेवढे मला लागतील तेवढेच डबे मी ठेवलेले आहेत। इकडे वरती मिक्सरची भांडी वगैरे असे काही ठेवलेले आहे। असा हा छोटासा कबड मी सजवलेला आहे, जशा मला लागतील वस्तू, जेणेकरून मला सोयीस्कर पडेल काही घेण्यासाठी, अशा पद्धतीने हे मी सगळं ठेवलेलं आहे। इकडे वरच्या साईडला लॅफ्ट आहे आणि लॅफ्टवरती मी न वापरत असलेली भांडी वगैरे अशी भरून ठेवलेली आहे। इकडे आमचा कूलर आहे आणि शर्विकाचा पण हा पाळणा आता ती यूज करत नाही, तर तोही आम्ही लॅफ्टवरती ठेवून दिलेला आहे। यानंतर कबटच्या या साईडला माझे किचन चालू होईल, किचन कट्टा। त्याच्या इथेच ही राजविकाची सायकल आहे। 2 वर्षापूर्वी तिच्या बड्डेला तिच्या आत्तूनी ही सायकल तिला गिफ्ट केलेली, पण तिचे काही पाय त्याच्यावरती पुरत नव्हते, म्हणून अजून आम्ही ती वापरण्यासाठी काढलेली नाही। इकडे किचनच्या कट्ट्यावरती तुम्हाला पाणी पिण्यासाठी ठेवलेले हे हंडा आणि हा माझा गॅस तुम्हाला पाहायला मिळेल। हा माझा किचन कट्टा तसा थोडा मोठाच आहे आणि याच्यावरती गॅसच्या वरती बरोबर अशी एक खिडकी आहे। खिडकीमध्ये मी हे 4 डबे ठेवलेले आहेत। यांमध्ये लागणारे मीठ, चटणी वगैरे जे काही हाताला पटकन येईल असेच पदार्थ मी या डब्यांमध्ये भरून ठेवते। आणि या किचन कट्ट्यावरती खिडकीच्या एका बाजूला म्हणजेच एका कोपऱ्यामध्ये हे मी मनी प्लांटचे झाडसुद्धा लावून ठेवलेले आहे। हे एकदम हिरवेगार असे ताजे टवटवीत मनी प्लांटची पाने पाहिली की मनाला असं एकदम प्रसन्न वाटतं। इकडे हा माझा सिंक आहे। तसा हा माझा किचन कट्टा खूपच मोठा आहे। जर तुम्ही पाहिला तर खिडकी एकदम रोडला टच आहे, म्हणजे रोडवरून खूप साऱ्या गाड्या वगैरे जातात, त्यामुळे धूळ वगैरे खूप पटकन अशी घरामध्ये येते। त्यामुळे मला किचन सारखेच क्लीन करावे लागते। इकडे या साईडला माझा छोटासा असा फ्रीज पण आहे, तो बरोबर सिंकच्या दुसऱ्या साईडला असा मी ठेवलेला आहे। असा हा माझा छोटासा किचन आहे। तुम्ही बघू शकता मी असं काही ठेवलेलं आहे, माझा छोटासा असा हा किचन। जेवढ्या गोष्टी हव्यात तेवढ्याच गोष्टी मी किचनमध्ये ठेवलेल्या आहेत। जास्त असं काही किचनमध्ये ठेवलेलं नाही आहे। खूप साऱ्या वस्तू किचनमध्ये ठेवल्यामुळे खूपच पसारा होतो, त्यामुळे मी जेवढे जेमतेम लागतील तेवढ्याच वस्तू या माझ्या किचनमध्ये आहेत। आणि हॉलमधून आतमध्ये गेल्यावर हा असा काही माझा किचनचा भाग दिसतो।
हा माझा छोटासा किचन टूर जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.